आमच्या ड्रीम वॅकेशनला जाणार आहोत, जिथे आम्ही जाण्यासाठी खूप 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 वेट केला. नमस्कार, मी श्वेता. काय झालं ग? एअरपोर्टवर भूक लागणं म्हणजे काय माहिती का? पाप. Luggage tag. Gate number 68, boarding start 9:40. Have a nice flight. Thank you so much. किती आहेत ते? 10,000 फक्त 10,000. हा विजावणार आहे मोबाईल. सो फायनली आमचं इथं बोर्डिंग, चेक इन, मनी एक्सचेंज वगैरे एव्हरीथिंग आमचं सगळं झालेलं आहे. आणि आता आमच्याकडे खूप वेळ आहे, कारण आमच्या फ्लाईटला थोडासा टाईम आहे. सो आम्ही इथे असंच फिरत होतो. एक तर सकाळी 4 वाजता उठून, ॲक्च्युली पहाटे 4 वाजता उठून आम्ही एअरपोर्टसाठी निघालो होतो. त्यामुळे माझी काहीच झोप झाली नव्हती. अक्षरशः मी 3 वाजता झोपले होते. त्यानंतर मी फक्त अर्धा तास झोप घेतली असेल, बाकी काहीच रेस्ट नाही झाली. आणि हा एकदम ब्युटिफुल सनराईज इथे दिसतोय. थोडासा टाईम होता म्हणून म्हटलं की थोडंसं फ्लेक्स मारू, थोडंसं फोटोशूट करूया. एअरपोर्टवर भूक लागणं म्हणजे काय माहिती का? पाप. ॲक्च्युली एअरपोर्टला भूक लागणे हे खरंच पाप असतं. 320 रुपयाचं एक सँडविच मिळालं आणि ती टेस्टला खूप अजिबात चांगलं नव्हतं. तुम्ही माझ्या फेसवरून बघू शकता की मला ते अजिबात टेस्टी लागलं नाही आहे. हॅलो नमस्कार, मी श्वेता आणि माझ्या श्वेत नक्षत्र या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर पालकर. सो आजचा व्लॉग हा ट्रॅव्हलिंग व्लॉग असणार आहे. आम्ही कुठे चाललो आहोत हे एक सरप्राईज आहे. मी थंबनेलमध्ये सुद्धा टाकलेलं नाही आहे का व्लॉग ट्रॅव्हल व्लॉग होणं. व्लॉगच्या ड्रीम वॅकेशनला जाणार आहोत, जिथे आम्ही जाण्यासाठी खूप 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 वेट केला आणि फायनली वी आर गोइंग. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो आता थोड्या 1-1.5 तासामध्ये आमची फ्लाईट येईल आणि आम्ही जाऊ फ्लाईटमध्ये बसून. आणि बाकी सगळ्या प्रोसिजर झालेल्या आहेत. सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता निघालो. आम्ही मिस्टर पालकरांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाललेलो आहोत. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे कॉन्टेंटची कमी, काय बोलायचं हे सुचत नाही आहे. त्यामुळे हा भार मला पेलावा लागणार. बाय द वे आम्ही कुठे चाललोय तुम्हाला पेललं जाणार नाही. हा भार खूप भार झालेला आहे. म्हटलं बड्डेच आहे, बड्डेसाठीच चाललंय, तर थोडेसे फ्लेक्स वगैरे मारूया. ते रिमिट त्या 2 नोटा घेऊन 4 वेळा तर फ्लेक्स मारून झाला असेल. गजब बेइज्जती है. बाकी तुम्ही पैसे पाठवून देऊ शकता आम्हाला, आम्ही फिरत राहू. आणि ऐकतोय आजा, थोडेसे पैसे पाठवा आम्हाला. आणि की जिंक्य जमलंच तर बघा पाठवा, ब्रॅकेटमध्ये अवधूत पण. पैसा होगा. मग बस पकडतो, सॉरी एअर बस पकडतो. थांबा जरा, एअर बस पकडतो आणि जातो. चलो बाय. लेट्स गो.
आहे एवढे मोठे लाईन बघून प्लस ही सगळी लोक बघून श्वेताला प्रश्न पडला, ही लोक का चाललेत. का चाललं? देख रहे हो मेरा इमेजिनेशन, सच में ऐसे लग रहा था जैसे पानी पे किसी ने ऐसे झाग कैसे आता है वैसे किसी ने बादल्स रखे. आणि त्यानंतर मला परत एकदा भूक लागलेली आहे आणि मी इथे मॅगी आणि कॉफी एन्जॉय केली. आणि मला एक सांगा की तुम्हाला सुद्धा असं ढगांमध्ये काही इमेजेस दिसतात का? आकाशात असे ढगांचे काही इमेजेस मला तर दिसतात बाबा. तुम्हाला पण दिसत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मला असं वाटत होतं की एक कोणीतरी माणूस तिथे उभा आहे आणि 2 ससे आहेत आणि असंच आम्ही दोघांनी पण व्ह्यू मस्त एन्जॉय करत आमची जर्नी पूर्ण केली आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जाऊन पोहोचलो. अँड फायनली वी आर हिअर. आय एम सो हॅपी. ॲक्च्युली आय वॉज सो हॅपी बिकॉज हा व्हिडिओ खूप जुना आहे. मला एडिट करायला अजिबात वेळ मिळाला नाही, त्यामुळे खूप डिले झालं मला पोस्ट करण्यासाठी. सो त्यासाठी सॉरी, पण तुम्ही एन्जॉय करू शकता. सो इथे लँड झाल्यानंतर आम्ही इथे ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या, बॅग्स वगैरे कलेक्ट केल्या आणि बाकी काही ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या केल्या. आणि मला कोण दिसला आहे? कुकू. तुम्हाला ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांना नावावरून लगेच कळलं असेल की मला कोण दिसलं. सो त्यानंतर आम्ही बॅग्स वगैरे कलेक्ट केल्या आमच्या. आणि त्यानंतर हे होते आमचे जे एजंट होते, आम्ही ज्यांच्या थ्रू गेलो होतो. सो तिथे आम्हाला रिसीव करण्यासाठी एजंट आले. त्यांनी इथे ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या, ज्या आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी ज्या काही लागत होत्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं, त्या सगळ्या आम्ही प्रोसेस केल्या, इथे कंप्लीट केल्या. यांचं नाव मला ॲक्च्युली आठवत नाही आहे आता. सो इथे तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत मालदीव्सला. येस, फायनली आम्ही मालदीव्सला आलेलो आहोत. सो मी आधीही सांगितलं की हे जे काही आत्ता क्रायसिस चालू आहे त्याच्या आधी आम्ही ट्रिपला गेलो होतो. सो माझ्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता की मी किती खुश आहे. आम्ही खूप खुश होतो. मला जो काही हा समुद्र दिसत होता, जे काही पाणी होतं, ओ माय गॉड, एक कॅमेरा, मोबाईल, कोणतीच गोष्ट हे कॅप्चर नाही करू शकत. इतके सुंदर व्ह्यूज होते. आणि ही प्रोसिजर आम्ही ॲक्च्युली इथे आम्ही सी प्लेनने जाणार होतो. सो त्यामुळे इथे वेगळीच मजा होती सी प्लेनने जाण्याची सुद्धा. आणि इथे जे आपलं जे मेन एअरपोर्ट असतं त्यापासूनच जवळ एक 15-20 मिनटाच्या अंतरावर सी प्लेनचं पण एअरपोर्ट होतं. तुम्ही बघू शकता किती खूप सारे सी प्लेन्स इथे आहेत. आणि दिस इज सो क्यूट. आणि हे पण किती क्यूट आहे. आमची सी प्लेन लेट झालेली आहे. आणि इथे जे आमचं सी प्लेन आहे ते लेट झालेलं आहे, डिले झालेलं आहे. एक अर्धा तासासाठी ते डिले झालं. त्यामुळं आम्ही इथे लॉन्जमध्ये वेट करत होतो. आणि मी कंटिन्यू हे सगळे प्लेस फक्त बघत बसले होते. मला इतकं मस्त वाटत होतं. आणि हा बघा, हा प्लेन, आय मीन दिस इज सो ड्रीमी, सो ड्रीमी. ॲक्च्युली तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळते की किती सुंदर आहे हे सगळं. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त हे सुंदर, सो ब्युटिफुल, सो नाईस हेच ऐकायला मिळणार आहे. आणि हा एरिया पण यांचा किती सुंदर होता.
खूप क्लासी. आणि जशी आपली एअरप्लेनला म्हणजे आपण फ्लाईटसाठी ज्या काही फॉर्मॅलिटीज करतो, चेक इन वगैरे वगैरे, सेम इथे पण सेम आहे की इथेसुद्धा आपल्याला ते घेऊन जातात त्या एअरपोर्टला. तिथे पण आपल्याला चेक इन करावं लागतं, बोर्डिंग जे काही प्रोसिजर्स असतात त्या सगळ्या करावं लागतात. आणि त्यानंतर ते आपल्याला एका आपल्या सी प्लेनमध्ये बसवतात आणि तिथून मग आपण आपल्या आयलँडला जातो. फायनली आम्ही चाललोय. हे 3 और श्वेता पाटील. हजेरी. थँक्यू. येस. ते आम्ही पूर्णपणे आवाज म्यूट केलेला आहे कारण ह्या सी प्लेनचा आवाज इतका कर्कश असतो. सो यूज युअर हेडफोन्स. म्हणजे तुम्ही कधी सी प्लेनमध्ये बसाल तर प्लीज हेडफोन्स यूज करा. खूप नॉईज खूप जास्त असतो. किती वेळ खाली सोडलं रे, वर कधी उडवलं ते कप करले बाई. मला अक्षरशः माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ही इतकं सुंदर असं वाटत होतं की आम्ही लिटरली ढगांच्या मध्ये आहोत आणि आमच्या वरती आकाश आहे आणि आमच्या खाली पाणी आणि आम्ही असं सेंटरला आहोत. वेगवेगळे आयलँड्स दिसत होते आणि हे कॅमेरामध्ये जसं दिसतं नाही याच्या 100 पटीने 100 पटीने हे इतकं सुंदर दिसत होतं. आणि थोडासा व्ह्यू एन्जॉय करून मी परत एकदा झोपले कारण मी खूप एक्झॉस्ट झाले होते, खूप थकले होते. त्यामुळे मी एवढ्या आवाजामध्ये सुद्धा माझी झोप लागली. सो मिस्टर पालकर तेच व्हिडिओमध्ये म्हणताय की इतक्या आवाजामध्ये सुद्धा हिची झोप लागू शकते. त्यानंतर जो आमचा सीप्लेन होता त्यामध्ये वेगवेगळ्या आयलँड्सला जाणारे लोक होते. सो 1-2 स्टॉप आधी झाले आणि त्यानंतर मग आमच्या आयलँडला आम्ही थांबलो. आम्हाला साधारणतः 1 तास 45 मिनिट्स लागले आमच्या आयलँडला पोहोचण्यासाठी. आणि ॲक्च्युली हे सीप्लेन म्हणजे तुम्हाला बरोबर आयलँडला नाही सोडत, एका त्यांच्या ठरलेल्या स्पेसिफिक रूटला ते थांबतात, स्पॉटला ते थांबतात आणि त्यानंतर तिथून आपल्याला एक बोट घेऊन जाते. तिथे आपल्याला जो रिसीव करण्यासाठी पिकअप करण्यासाठी जो येतो तो त्या आयलँडचा जो मॅनेजर किंवा जे काही त्यांनी ठरवलेले माणसं असतात त्यांना ते पाठवतात आणि मग ते आम्हाला तिथून उचलतात आणि त्यांच्या आयलँडला घेऊन जातात. आणि लँडिंग एकदम डेंजर. अक्षरशः धड 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 हलत होतं पूर्ण सी प्लेन. यू कॅन सी दिस. आणि आवाज पण ऐकतो.
चला झालं. पण खूप मजा आली, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळालं. आधी एरोप्लेनमध्ये बसलो, त्यानंतर सी प्लेनमध्ये बसलो, त्यानंतर आता बोटमध्ये बसलो. आम्ही दिघीफारू या आयलंडला थांबलेलो आहोत. त्या आयलंडची बोट आम्हाला घ्यायला इथे आलेली आहे. पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता, असं वाटत होतं की कोणीतरी पेंट केलं आहे, तो कलर पाण्यामध्ये टाकला आहे. म्हणजे खूप लोकांनी बघितलंही असेल, त्यांना असं वाटतं एवढं काय वाव त्यामध्ये. पण मी तर फर्स्ट टाईमच अशा प्लेसला आली आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि हे ॲक्च्युली हे तिथे तुम्ही साक्षात तिथे बघत असताना हे तुम्हाला खूप अनबिलिव्हेबल वाटतं. पाणी, त्याचे वेगवेगळे शेड्स दिसतात. आणि मी तर बीच पर्सन आहे, मला बीचेस खूप आवडतात. फायनली या मारलीकडे किती छान वेलकमसाठी ते उभं होते. ते आमच्यासोबत अजून थोडेसे काही लोक असते ना, तर अजून 2-3 लोक पण इथे उभे असतात. पण हे खूप छान ट्रॅडिशन आहे यांचं, की हे मस्तपैकी तिथे वाजवत आहेत आणि मी एन्जॉय करत होते फुल ऑन. ऑफिस स्पेस आहे. इथे आपण ज्या काही आपल्या प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला जे काही रूम्सच्या रिलेटेड किंवा सर्व्हिसच्या रिलेटेड ते आपण डिस्कस करू शकतो, रूम्स वगैरे. इन शॉर्ट ते रिसेप्शन आहे त्या आयलंडचं. त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आधी पेट पूजा केली आणि त्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो. आणि रूमचं काय झालं आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. ओ माय गॉड. सो आता आम्ही रूममध्ये चाललो. हे आहे रिसेप्शन. दिस इज ज्वेलरी शॉप. दिस इज आवर गाईड. इथे पण काही शॉप्स आहेत. सो ब्युटिफुल. खूप मस्त आहे. टुडे इज आवर बीच विला. जसं की मी म्हणाले की आमचा आज बीच विला आहे. सो आमचा प्लॅन तर तोच होता की आम्ही स्टार्टिंगचे 2 दिवस बीच विला आणि 2 दिवस वॉटर विला हा होता. पण त्यांचं इथे बुकिंगचं काहीतरी कन्फ्युजन झालं. सो आम्हाला आज बीच विला अवेलेबल नव्हता, म्हणून त्यांनी सांगितलं की आज तुम्ही वॉटर विला घ्या, उद्या तुमचा बीच विलाचा जो डे आहे तो तुम्हाला मिळेल आणि नेक्स्ट 2 डेजसाठी त्यानंतरच्या पण तुम्हाला वॉटर विला मिळेल. सो आमच्यासाठी ती फेअर डील होती की असं झालं की बरं झालं, काहीतरी गडबड झाली. त्यानिमित्ताने आम्हाला बीच विला 1 दिवस एन्जॉय करता आला आणि वॉटर विला मेन थिंग की आम्हाला 3 दिवस एन्जॉय करता आली. सो ही आहे रूम टूर वॉटर विलाची, जिथे खूप कॉम्पॅक्ट रूम आहे, खूप कोझी, छान, छोटी, सुंदर अशी रूम आहे. टी व्ही आहे इथे. त्यानंतर तुम्हाला जे वॉशरूम आहे, मला ॲक्च्युली रूमपेक्षा ना वॉशरूम जास्त आवडलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर वॉशरूम आहे. पेंटिंग सुंदर माशांची. हा म्हणतो मी पण वासा आहे, पण इथं काही सेम दिसत नाहीत.
हा मात्र सेम दिसतोय. त्यानंतर इथे आहे प्रेस, हेअर ड्रायर, लॉकर, टॉवेल. देन इथे आहे लॅम्प, हा आहे बेड मस्त. आणि दिस इज मी. हॅलो. छान मस्त मिरर आहे इथे. ते टी व्ही आहे त्याच्यावर ऑलरेडी दिगफुशीचं टाकलं. त्यानंतर दिस इज द वॉशरूम. दिस इज सो वेट, दिस इज सो classy and we have bathtub also, yay! And this window and this is soap, cute toothbrush, shaving kit, and again it's me. It's a two mirror and this is, look at this. हे मी तुम्हाला थांबा आत्ता नाही असं दाखवते. बेड वरून उठल्या we have this view. Oh my god. ड्रोन, कोणीतरी ड्रोनचा शॉट घेता इथे. लुक एट दिस. माय गॉड, व्हॉट अ लवली सनसेट. वी हॅव टू शॅक्स हियर, टू चेअर्स, टेबल. दिस आणि मला तर अजिबात राहावलं गेलं नाही की एवढा सुंदर व्ह्यू असताना मी कशी काय पाण्यात नाही जाणार. सो मी आधी फटाफट चेंज केलं, पाण्यामध्ये गेले, मस्तपैकी एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युली 3-4 वेळेस खाल्लंच असेल. भूक लागली होती त्यामुळे आम्ही डिनरसाठी गेलो. त्याचं पण टायमिंग असतं, सो त्या टाईमच्या आधी आम्हाला जावं लागलं. त्यानंतर रात्री हा व्ह्यू बघत, जो तुम्ही सकाळी बघितला म्हणजे संध्याकाळी बघितला त्यावेळेस कसा दिसत होता आणि रात्री कसा दिसतोय. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर थोडीशी भीती पण वाटत होती. म्हणजे जे घाबरट असतील त्यांना वाटेल, पण हे खरंच खूप सुंदर होतं. असं वाटत होतं की जंगलाच्या मधून आम्ही चाललो आहे. ओ माय गॉड, किती सुंदर वारा आहे. मला वाटतच नाही की मी बीचच्या बाजूला आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज, वाऱ्यांचा आवाज. सुपर, व्हेरी नाईस. थंडी वाजत म्हणून आम्ही थंडी बारला गेलो. मला मराठी लोक पण खूप भेटतात. म्हणजे मराठी जर जोरात आवाज दिला ना भावा 5 जण उभे राहतील पाठीशी. तो तिकडे एक मुलगा आहे ना, तो वाटला आकाश बोलला मला अंधारात काही दिसत नसतं. त्याने ऐकलं आणि त्यामध्ये कॅन्डल आणून डायरेक्ट हे घ्या कॅन्डल. मस्त चेंज करून पूलमध्ये आलेलो आहोत. खूप अमेझिंग व्ह्यू आहे हा, खूप जास्त अमेझिंग.
पण थोडा अंधार झाला आणि आम्ही थोडेसे फोटोज पण क्लिक केले. आता आम्ही थोडं शांत मस्त निसर्गाचा आस्वाद घेतो. ओके चला तर भेटूया आता नेक्स्ट डे मध्ये. बाय, थँक्यू.